नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, कालच SAS.MAHAIT.org पोर्टलला दिव्यांग बांधवांसाठी पुन्हा एक मेसेज आलेला होता आणि त्यानुसार आज पैसे वाटप होणार होते। तर मग तुम्हाला हे पैसे मिळाले का आणि कोणाला हे पैसे मिळणार आहे, आणि जर पैसे मिळाले नसेल तर आपल्याला तक्रार करायची आहे तहसील कार्यालयात। तर मग तक्रार अर्ज कसा आहे या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, आपण बघितले असेल की काल आपल्या या पोर्टलवर दिव्यांग बांधवांसाठी मेसेज आलेला होता आणि सांगितलेलं होतं की 14 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून 15 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत पोर्टलवरील फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचे लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही। आणि आज अनेक दिव्यांग बांधवांना हे पैसे मिळालेले आहेत। तर मग हे दिव्यांग बांधव कोण आहेत आणि कोणत्या महिन्याचे पैसे मिळाले आहेत, तर मित्रांनो या ठिकाणी एप्रिल आणि मे या 2 महिन्याचे पैसे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेले आहे। ज्या लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यात पैसे मिळालेले नाही त्या लाभार्थ्यांना एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे मिळालेले आहेत, आणि ज्या लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचे पैसे मिळालेले आहेत, ज्यांचे KYC अपडेट आहे, दिव्यांग नोंद आहे आणि दिव्यांग पोर्टलला त्यांचे व्हेरिफिकेशन झालेले आहे, अशा सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी पैसे आज मिळालेले आहे। मे महिन्याचे 2,500 रुपये आणि एप्रिल आणि मे महिन्याचे मिळून असे 5,000 रुपये काही लाभार्थ्यांना मिळालेले आहे, परंतु अनेक लाभार्थ्यांना अजूनपर्यंत हे पैसे मिळालेले नाही। जर तुम्हाला मिळाले किंवा नाही मिळाले हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि त्याबाबत तुम्हाला काही अडचण असेल ते सुद्धा सांगा। जर मग अनेक लाभार्थ्यांना हे पैसे मिळाले नाही तर मग या ठिकाणी आपण तक्रार अर्ज द्यायचा आहे तहसील कार्यालयात जाऊन, कारण की आपण तोंडी विचारलं तर ते आपल्याला माहिती सांगत नाही। तर कशा पद्धतीने अर्ज द्यायचा आहे, तर प्रति माननीय तहसीलदार साहेब, तालुका अर्जदार म्हणजे तुमचं नाव टाकायचं आहे आणि पेन्शन मिळण्याबाबत वरील उपरोक्त विषयानुसार तहसीलदार साहेब, मी आपणास अर्जाद्वारे अशी विनंती करतो की माझी DBT म्हणजे KYC झालेली असताना सुद्धा मला या महिन्यापासून या महिन्यापर्यंतची पेन्शन आलेली नाही। तरी अर्जाद्वारे मी आपणास अशी विनंती करतो की थकीत असलेले पेन्शन आम्हाला मिळणार आहे किंवा नाही या प्रश्नाचे उत्तर आपल्या माध्यमातून आपण राज्य सरकारला कळवावे। एकतर थकीत पेन्शन आम्हाला मिळावी, आम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळावं अशी अपेक्षा। DBT होऊन सुद्धा पेन्शन आली नाही तरी आम्हाला पेन्शन ही मिळालीच पाहिजे। त्यासाठी आम्ही आपणास या अर्जाद्वारे प्रथम अर्ज देत आहे, त्यानंतर आम्ही आपल्या ऑफिस समोर आंदोलन किंवा निदर्शनं करण्यास तयार राहणार आहोत, कळावे आपला विश्वासू। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आपल्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून अर्ज देऊ शकता। तसेच तुम्हाला आणखी काही अडचण असेल तर तुम्ही अशा पद्धतीने आणखी एक अर्ज देऊ शकता। प्रति तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय, तालुक्याचे नाव लिहायचे आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या मानधन नियमित न मिळण्याबाबत तक्रार अर्ज, अर्जदार पत्ता, मोबाईल नंबर टाकायचा आहे। महोदय, मी वरील विषयांवर अर्ज करतो की संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावणबाळ योजनाचे जे लागू आहेत ते ठेवायचं आहे। तुम्ही या योजनेचा लाभार्थी असून माझा लाभार्थी क्रमांक आहे, मला गेल्या या महिन्यापासून ते पेन्शन मानधन माझ्या बँक खात्यात जमा झालेले नाही। माझे बँक खाते क्रमांक हे आहे, माझी KYC झालेली आहे, आधार लिंकिंगचे काम सुद्धा पूर्ण झालेले आहे। पेन्शन न मिळाल्यामुळे मला माझी औषध उपचार आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मोठ्या अडचणी येत आहे। तरी माझी आपणास अशी नम्र विनंती आहे की माझे पेन्शन कोणत्या कारणामुळे थांबले याची त्वरित चौकशी व्हावी। थांबलेले सर्व थकबाकी आणि पुढील नियमित पेन्शन माझ्या खात्यात जमा करण्यात यावी। सोबत जोडलेली कागदपत्रे, बँक पासबुकची छायांकित प्रत, आधार कार्डची छायांकित प्रत, रेशन कार्डची प्रत आणि दिव्यांग बांधवांसाठी UDID प्रत जोडणे आवश्यक आहे। दिनांक आणि स्थळ लिहायचं आहे आणि आपला विश्वासू। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी उद्या जाऊन दिव्यांग बांधवांनी अर्ज करायचा आहे आणि त्या ठिकाणी आपली अडचण सांगायची आहे। मित्रांनो, लेखी असल्याशिवाय आपलं कोणीही ऐकत नाही, त्यामुळे आपण लेखी अर्ज केला तरच आपल्याला या ठिकाणी
पैसे मिळणार आहे किंवा माहिती मिळणार आहे, त्यासाठी आपण लेखी अर्ज करायचा आहे. आपली समस्या त्या ठिकाणी मांडायची आहे. जर तुम्हाला आज पैसे जमा झाले नसेल तर तहसील कार्यालयात नक्की तुम्ही या ठिकाणी चौकशी करावी. आज इंदिरा गांधी दिव्यांग पेन्शन योजनेतील काही लाभार्थ्यांना पैसे मिळालेले आहेत. तर मित्रांनो, काळजी करू नका. या महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व दिव्यांग बांधवांना पैसे मिळणार आहे. टेम्पररी जे दिव्यांग बांधव आहे त्यांना सुद्धा GR रद्द करून पैसे देण्याचे प्रयत्न चालू आहे. बच्चूभाऊ कडू तसेच उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे हे स्वतः दिव्यांग कल्याण सचिव यांच्याशी बोललेले आहे आणि तो GR रद्द करून टेम्पररी दिव्यांग बांधवांना सुद्धा पेन्शन वितरण करणे तसेच विविध योजनांचा लाभ देणे यासाठी प्रयत्न चालू आहे. आणि 19 तारखेला दिव्यांग बांधवांसाठी बच्चूभाऊ कडू हे मंत्रालयात आंदोलन करणार आहे. त्यांच्या समस्या या त्या ठिकाणी मांडणार आहे. त्यामुळे आता दिव्यांग बांधवांसाठी एक आशा निर्माण झालेली आहे. तरी काळजी करू नका, तुमचे सुद्धा पेन्शन लवकर येईल. आणि तुम्हाला जमा झाले असेल किंवा जमा झालेले नसेल तरी कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी सांगा. काही अडचण असेल तर आपण त्यावर उपाय सुचवू, आपण मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती. आणि जे विधवा महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याबाबत नोटिफिकेशन पुढील आठवड्यात निघणार आहे. 25 ते 30 मेच्या दरम्यान मे महिन्याचा हप्ता इतर जे दिव्यांग बांधव सोडून आहेत, म्हणजे जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आहेत, आजारी व्यक्ती आहेत, त्यांच्यासाठी पेन्शन 25 ते 30 मेच्या दरम्यान येणार आहेत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती. जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत, निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.